ठेवली आहे 70च्या माध्यमाने 77 ही चेंडू सध्या तरी मार्केटमध्ये चर्चेचा विषय आहे. एका वेळेस कॅप्टन हे चांगल्या क्वालिटीचे चेंडू त्यानंतर 70ने देखील मार्केट हलवलं म्हणावं लागेल. चांगल्या प्रकारची कामगिरी पिंपलास संघाकडून. दोन फलंदाज स्ट्राईकवर राज आणि नॉन स्ट्राईक एंडला हिमांशू पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या. चला मॅचला सुरुवात करा. पहिला चेंडू राजसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू रिव्हर्सच्या माध्यमाने पॉइंटला क्षेत्ररक्षक होतं. डायरेक्ट हिटची संधी तिथे मात्र स्वीकारली होती. यष्ट्या वेधू शकले नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. एका धावेने अकाउंट जो मात्र ओपन करण्यात आलाय राजच्या माध्यमाने. स्ट्राईकवर हिमांशू पाहायला मिळतात. येस बॉलर्स नेम जागृत. येस जेव्हा जेव्हा आपण क्रिकेट खेळण्याला उतरतात त्यावेळेस नंबरच्या ऐवजी नाव ठळक टाका. कारण का सध्या तरी जर्सी नंबरच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळण्यात आला होता. त्याच्यावर छेडछाणी केली हिमांशूनी आणि त्यानंतर बॅटची एज त्यानंतर यष्टीरक्षकाने अप्रतिम झेल स्वीकारलाय. पहिला ब्रेक थ्रू पहिला हादरा हिमांशू. बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतो चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप ट्रॅव्हल होत होता. त्याच्यावर छेडछाणी करायची गरज नव्हती. कदाचित हा चेंडू वाईड स्वरूपाने हाताळण्यात आला होता परंतु त्याच्यावर मोह आवरता आलं नाहीये हिमांशूला. बॅटवर चेंडू सोबत छेडछाणी केली आणि त्यानंतर टॉप एजच्या माध्यमाने झेल इथे मात्र चांगल्या प्रकारची कंप्लीट केली आहे यष्टीरक्षकाच्या माध्यमाने. जागृत जो मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या विकेटचं पतन हार्दिक पाहायला मिळतोय ऑन साइडला. जणू काय ऍक्शन रिप्ले हा चेंडू पाहायला मिळाला. मागच्या चेंडूमध्ये देखील चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू होता. हा देखील तशाच प्रकारचा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचं काम इथे मात्र केला जातोय गोलंदाज जागृत कडून. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळतोय. एकाच टप्प्याचे एकाच लाईनचा एकाच दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र कुठेतरी फसत असताना पाहायला मिळालाय हार्दिकच्या माध्यमाने. यावेळेस स्टान्स चेंज केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बॅट शिकडा आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. लागलेला दुसरा हादरा हार्दिक बॅक टू द डग आउट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जागृतने इम्प्रेस केलाय. पॉवर प्लेचं षटक हातात असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव आणि 2 विकेट. खर्चापेक्षा चर्चा जादा म्हणावी लागेल कारण का धावांपेक्षा विकेट जास्त पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश चांगली ड्रेसिंग पाहायला मिळते पिंपलास संघाकडून. ठळक नावं देखील पाहायला मिळतात. विचारायची गरज भासत नाहीये ज्या प्रकारची नावं आणि नंबर्स तिथे मात्र शो होत आहेत. जर्सीवर कलर देखील अप्रतिम आहे. चांगली ड्रेसिंग पाहायला मिळतीये. सध्या तरी बॅकफुटला पाहायला मिळतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. एका धावेवर 2 गडी बाद.
ऑन साइडला उडवला, अजून एक संधी, तिसरा गडी बाद होईल का? हो, बाद झालाय. तो आला आणि तसाच मैदानाच्या माघारी शून्य घेऊन आले आणि शून्य घेऊन मैदानाच्या बाहेर. परेश बॅक टू द पॅव्हेलियन. येस, न्यू बॅटर. येस, पिंपला संघ. पियुष पाहायला मिळतोय. पहिल्या षटकांचा खेळ इथं संपन्न झाला. धावा फक्त आणि फक्त एक. 3 गड्यांच्या मोबदल्यात काय गोलंदाजी झाली आहे, अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र जागृतच्या माध्यमाने हाताळण्यात आली. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. त्यामध्ये 3 महत्वाची टापडोर इथे मात्र ढासाळी म्हणावं लागेल पिंपला संघाकडून. राज जो मात्र सलामीचा एकमात्र फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून 1 धाव आली होती. राजला मात्र आता जिम्मेदारी घ्यावी लागेल. जागा बनवली, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, गॅप मधून चेंडू ढकलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. राजच्या बॅटमधून हा चौकार. येस, बॉलर्स नेम उदय. उदय ना? नक्कीच जिम्मेदारी स्वीकारली आहे राजने. फुलरलेनचा चेंडू फक्त आणि फक्त गॅपमधून चेंडूला दिशा दिली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा आल्या होत्या, त्यानंतर रिव्हर्सचा प्रयत्न इथे फसला म्हणावा लागेल. बनी तो बनी, नाही तर अब्दुल गनी. म्हणजे लागला तर आबाद, नाही तर बरबाद, अशा प्रकारचा चेंडू इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता राजकडून. ऑन साइडला अलोंग द कार्पेट तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्यासाठी वेगाने आलेत. अचूक फेकी येणं गरजेचं होतं. चेंडू पडल्यानंतर बाउन्स प्राप्त झाला, त्यानंतर चेंडू कलेक्ट करता आलं नाहीये गोलंदाजाला. 2 धावा कंप्लीट. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 7 धावा पाहायला मिळत आहेत. नक्कीच अपेक्षा आहेत राजकडून. सलामीला आलाय, 1 फटका पाहायला मिळाला, चौकार आलाय जरूर. स्टान्स चेंज केला, त्यानंतर फॉलो केलं फलंदाजाला. चेंडू पायावर जाऊन आदळलाय. लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव ऍड होईल, जी मात्र धाव फलकावर धावा येतील 8. पहिला चौकारवर वगळता चांगली गोलंदाजी झाली उदयकडून. आजच्या दिवसाचा जर विचार जर केला तर गोलंदाजी चांगली होती, फलंदाजी हवी तशी झाली नाहीये. शांत क्लायमेट पाहायला मिळालं. रिव्हर्सच्या माध्यमाने उडवलाय चेंडू, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. चेंडू पाण्यामध्ये गेला असावा. नवीन चेंडू द्या. कोणत्याही सिच्युएशनला चेंडू हरवला फुटला तर नवीच देण्यात येतोय. येस, नवीन चेंडू. कुठल्याही सिच्युएशनला चेंडू हरवला फुटला चांगला फटका रिव्हर्सच्या माध्यमाने तिथे मात्र पाहण्यात आला पियुषच्या माध्यमाने. इथे वेगाने बॅट फिरवली गेली होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथे पाहायला मिळाला नाहीये. या षटकामध्ये धावा आल्या म्हणाव्या लागतील, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव होती. त्यानंतर उदयच्या षटकामध्ये तब्बल 11 धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्या. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात 12. लो स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहेत आजच्या ह्या
पहिल्या दिवशीचा विचार जर केला गेला तर खूप साऱ्या धावा ज्या मात्र पाहायला मिळत होत्या. हवेचा वेग प्रचंड पाहायला मिळत होता. आत्ता मात्र हवा थोडीशी कमी पाहायला मिळते आणि क्लायमेटसुद्धा थोडं विचार जर केला गेला तर ऊन सावलीचा पाहायला मिळतोय, जेणेकरून थोडंसं दमट वातावरण इथे मात्र तयार जो झाला आहे त्यासाठीच फटके जे मात्र हवेत असे पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजी अप्रतिम होते. गोलंदाजीसाठी अनुकूल असा वातावरण पाहायला मिळतोय. पुढील गोलंदाज येस बॉलर्स नेम विघ्नेश. 2 षटकांच्या अखेरीस धावा 12. सलामीचा एकमात्र फलंदाज राज जो मात्र एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं पिंपला संघासाठी. चेंडूला आपटी देण्यात आली. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगला चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळलाच नाहीये. डॉट चेंडू येतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा पाहायला मिळत नाहीये. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली. पियुषच्या माध्यमाने देखील चांगला फटका रिव्हर्सच्या माध्यमाने अटेंड करण्यात आला होता. धावा देखील चांगल्या पाहायला मिळाल्या होत्या, परंतु आता ते फटके शेवटच्या स्लोगिंगवरच्या षटकामध्ये येणं गरजेचं असतील. कमीत कमी 20-25 धावा जर टार्गेटवर बनवल्या तर त्या धावसंख्येसोबत फाईट करू शकते पिंपला संघ. आपटी देण्यात आली होती, त्यानंतर आउटसाईडचा ऑप्शन पंच आम्हाला सांगतात या सेट इज वाईड. पुढील चेंडू पुन्हा एकदा विघ्नेश. इथे पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळलाय. सातत्याने चेंडूला आपटी देण्यात आली आहे. आता मात्र वन बाउन्स चेंडू हवेत ऑन साइडला उडवलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आलेत वेगाने आणि झेल तिथे मात्र ड्रॉप झालीये. 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी राज वेगाने आलेत. त्यानंतर विकेट सॅक्रिफाईस केले पियुष. चेंडूने उंची जास्त घेतली आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू कॉन्टॅक्ट झाला नव्हता. त्याच अनुषंगाने चेंडू नक्कीच चान्स तिथं डीपमध्ये बनली होती. शेवटच्या क्षणाला हातामधून चेंडू ग्राउंडेड झालाय. त्या अनुषंगाने 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 16. 3 गड्यांच्या मोबदल्यात राज सलामीचा एकमात्र फलंदाज. त्याच्याकडून अपेक्षा आहेत अवे फ्रॉम द बॉडी. बॅटच्या रडालपासून ऑन साईडला बॅट फिरवण्यात आली आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगला चेंडू हाताळत असताना धावसंख्या 16 या आकड्यावर स्थिरावलेली पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विघ्नेश प्रत्येक खेळाडूने प्रत्येक गोलंदाजाने इथे मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. औया राजसाठी शेवटची संधी आहे. ऑन साईडला मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल जी मात्र कंप्लीट होती. धावसंख्या 16 या आकड्यावर स्थिरावलेली पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 18 चेंडू 17ची गरज असेल, जी म्हणजेच वसार संघाला.
उंच फेकून दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गगनाला भिडणारा हा चेंडू शेवटच्या क्षणाला टायमिंग तिथे करता आलं नाही. चेंडू हाताला ब्रश जरूर झाला. खूप उंच गेला होता चेंडू. त्यानंच अनुषंगाने चेंडू जसा पडला तसा चेंडू बाउन्स झाला आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिथं मात्र झेल ड्रॉप झाली आहे. या प्रकारच्या झेल्स कंप्लीट कराव्या लागतील पिंपलाज संघाला, कारण का धावा कमी आहेत. ते प्रत्येक संधीचं सोनं करावं लागेल पिंपलाज संघाला. यावेळेस टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. ऑन साइडला तडाखा. जिग्नेशच्या बॅट मधून हा दे दनादन षटकार. चुकी केली होती या आधीच्या चेंडूवर आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त इथं मात्र 6 धावांमध्ये पाहायला मिळालाय. जसा झेल सोडला त्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार आलाय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह तिथे मात्र पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. पियुष अप्रतिम फेकी. एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. पहिला चेंडू वाईड. त्यानंतर झेलची संधी निर्माण झाली होती. झेल स्वीकारलं नाही. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हटलं जातं आणि हे उदाहरण आहे मात्र पेश जरूर झालंय, कारण का झेल ड्रॉप झाली त्यानंतर षटकार पाहायला मिळालाय. सुशांतच्या माध्यमाने चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्यात आली आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौदा धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. पाहूया एका षटकामध्ये सामना फिनिश होतोय का. जर सामना फिनिश झाला तर आयोजकांचा वेळ वाचला म्हणावं लागेल. जोरात लागलाय चेंडू डोक्यावर. आवश्यकता असेल तर पाण्याची मागणी करा, कारण का उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे. सेफ क्रिकेट खेळा. शरीराला या सिच्युएशन मध्ये पाण्याची आवश्यकता असते. 2ची गरज. सामना कंप्लीट होईल का. फुलरलेनचा चेंडू आणि हो आलाय षटकार. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. दुसऱ्या सत्रामध्ये अप्रतिम फटका आणि सामना फिनिश जो मात्र एकाच षटकामध्ये. धन्यवाद असतील आयोजकांचे, कारण का ज्या प्रकारचा सामना फिनिश केलाय या वेळेची नक्कीच गरज होती. वेळ कुठेतरी वाचवण्यात आलाय आयोजकांचा. हार्दिक अभिनंदन वसार संघ आणि हार्ड लक पिंपलाज संघ. पुढील मॅच आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला